हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग चौथा. दुसरे दिवशी लवकर उठून ध्यानाला बसले. काल स्वामींनी दाखवल्याप्रमाणे सोहमचा श्वास मध्यमेतून जरा जोरात घेतला. तो श्वास काही क्षण वरच थांबला. मी घाबरले. मला वाटलं काहीतरी भलतंच झालं. जराशानं सर्व ठीक झालं. संध्याकाळी दुकानात गेले. काय झालं ते सांगितलं. स्वामी म्हणाले, पूर्वजन्मी योगाचा अभ्यास झाला असला पाहिजे. घाबरू नका, सर्व ठीक होईल. तेव्हापासून पहाटे ठराविक वेळी 1.5 तास ध्यान, दुकानात पारमार्थिक विषयांवर चर्चा, प्रश्नोत्तरं, त्याचं लेखन, रात्री ज्ञानेश्वरी श्रवण असा कार्यक्रम सुरू झाला. शिवाय नेहमीचे कार्यक्रम होतेच. एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की सारखा त्याचा पाठपुरावा करायचा हा स्वभाव. मनानं ध्यानाचा ध्यास घेतला. शक्य असेल तेवढा वेळ काढून मी ध्यानाला बसू लागले. ध्यानात काही वेळेला छातीत अडकल्यासारखं वाटायचं. स्वामींच्या कानावर घातलं की स्वामी प्रसाद द्यायचे आणि तो अडथळा दूर व्हायचा. मी विचारलं, इथून प्रसाद घेऊन गेले की त्रास कमी होतो, असं कसं? स्वामी म्हणाले, हे ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद बसलेत ना, ते काय ते करतात. मी काही करतो असा स्वामींचा भावच नव्हता, हे त्यावेळी मला विशेष करून जाणवलं. स्वामी स्वरूपानंदांनी पावसहून मला पाठवलेलं पत्र 4थ्या दिवशीच मिळालं. संध्याकाळी ते दुकानात नेऊन दाखवलं. वाह, तुम्हाला स्वामींचा अनुग्रहच आला की. भाग्यवान आहात. आता साधना करायला लागा, स्वामी म्हणाले. मला खूप आनंद झाला. मी मनापासून नियमितपणे साधनेला लागले. स्वामी स्वरूपानंदांकडून आलेल्या पत्रात म्हटलं होतं की पुढचं मार्गदर्शन श्रीयुत बाळासाहेब वाकडे यांच्याकडून घ्यावं. काही दिवसानंतर मी एकदा माधवनाथांना म्हटलं, एक दगड तुमच्याकडे आला. त्याच्यावर शिक्कामोर्तब करायला तुम्ही तो स्वामी स्वरूपानंदांकडे पाठवला. स्वामीजींनी तो दगड घडवायला तुमच्याकडे पाठवला. हा दगड फार कडक आहे. घडवणं फारच कठीण आहे. स्वामी म्हणाले, त्या दगडातून चांगली मूर्ती घडवायची आहे. प्रत्येकाशी स्वामींची बोलण्याची जी पद्धत होती त्यातून त्या व्यक्तीला साधना करण्यास प्रेरणा, उत्साह, शक्ती मिळत असे. तसंच माझ्या बाबतीत झालं. मी उत्साहानं साधनेस लागले. सप्टेंबर 1973. सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला पावसला जायचं ठरलं. मी पावसला गेल्यावर स्वामी स्वरूपानंदजींना काय विचारायचं, मी माधवनाथांना विचारलं. काही नाही, नुसतं दर्शन घेऊन यायचं. माधवनाथ म्हणाले, काहीच बोलायचं नाही, मग नुसतं जाऊन काय उपयोग? देवळात देवाचं दर्शन घेऊन येतो तसं होईल. माझा एका अज्ञानी जीवाचा प्रश्न. हो, तसंच करायचं. स्वामीजींची प्रकृती आता बोलण्यासारखी नाही. तेव्हा नुसतंच जाऊन दर्शन घेऊन या. माधवनाथ म्हणाले, प्रवासाची विशेष आवड नसलेली मी एवढ्या लांब केवळ 2 दिवसासाठी जाऊन येणार हे माझ्या घरच्यांना फारसं आवडलं नाही. परमार्थ करण्यालाच त्यांचा मुळात विरोध होता. ठरल्याप्रमाणे आम्ही 4 मंडळी पावसला गेलो. स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन झालं. त्यांनी उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला. माझी जपाची माळ दोन्ही हातात काही क्षण धरून माझ्या हाती ठेवली. एकही शब्द बोलणं झालं नाही, तरी पण मला खूप आनंद झाला. पावसहून परतल्यावर माधवनाथांनी पावसची सर्व हकीकत विचारली. पावसहून कोणीही आलं की माधवनाथ त्यांना पावसची सर्व हकीकत विचारून घेत असत. बारीक बारीक प्रश्न विचारत, विशेषतः स्वरूपानंदांबद्दल. ज्ञानेश्वरीत आचार्योपासनेचं जे वर्णन आलं आहे त्याची आठवण त्यावेळेला होत असे.
सद्गुरूंविषयी ऐकताना माधवनाथांचे नेत्र आनंदानं लकाकत असत. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला पुढचा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.